गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे राष्ट्रीय महामार्गावरील सती नदीवरील पुलाची पाहणी करताना जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी सदर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला व्हावा यासाठी 45 दिवसाची अंतिम मुदत देण्यात येत असल्याच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना बजावून तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी आज कुरखेडा तालुक्यातील भेट देऊन शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला व विविध शासकीय प्रकल्प व योजनांची पाहणी केली। जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले व याबाबत विचारणा करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य, कृषी, बांधकाम आणि इतर सर्व यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। यासोबतच 7/12 जिवंत मोहीम, धरती आबा शिबिरे व वृक्ष लागवड या कार्यक्रमाची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तहसीलदार धनबांते यांनी कुरखेडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे 407 शेतकऱ्यांचे 150 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे सांगून नुकसानीच्या पंचनामे प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे व पूरग्रस्तांना शासकीय मदतीसाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले। कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली। येथील डायलिसिस युनिट त्वरित सुरू करून गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले। मान्सून काळात जलसाठे डबक्यांमुळे मलेरियासारख्या आजाराचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाला मलेरिया प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले। बैठकीस महसूल, पोलीस, वन, आरोग्य, कृषी तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेंडेवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।